सर्व भाज्या धुवून कापून घेतल्यात. फ्लॉवर पाण्यामध्ये ठेवलं आहे. 2 वाट्या बासमती तांदूळ धुवून पाण्यामध्ये ठेवला आहे अर्ध्या तासासाठी. गॅस चालू केलेला आहे. त्याच्यावर कुकर ठेवला आहे. कुकर तापला की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालूया. खडे मसाले घेतलेत ते परतून घेऊया. त्यातच हिरवी मिरची, कांदा, टॅमॅटो घालून 2-3 मिनटं छान परतून घेऊया. व्यवस्थित परतलं की त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून मिनिटभर परतूया आणि सगळ्या भाज्या टाकून 5 मिनटं चांगल्या भाज्या परतून घेऊया. त्यातच भिजत घातलेलं तांदूळ गाळून घालूया. चवीनुसार मीठ घालूया. 2 वाट्या तांदळांसाठी 3 वाट्या पाणी गरम करून घेतले ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. वरती झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. 3 शिट्ट्यानंतर छान पुलाव तयार झालेला आहे. गॅसवर तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घातले. त्यात काजूगर घालून गुलाबी रंगावरती तळून घेऊया आणि पुलाववरती घालूया. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गरम गरम पुलाव आणि सोबत काकडीची फोडणी दिलेली कोशिंबीर सर्व करूया.